उतरलं. माझी सावी असं कधीच वागणार नाही, मला पूर्ण विश्वास आहे. माझी सावी असं वागूच शकत नाही. ही दीपी आहे, ही येडी आहे. माझ्या सावीवर काय पण आरोप करते ती. तिला समजून सांगायला पाहिजे, दीपे असं वागणं चांगलं नाही. जरा शहाण्यासारखं वागायला की चांगलं वागायला पाहिजे माणसानं. मी चांगल्या वागायच्या गोष्टी शाळेतल्या पोरांना शिकवतो. हे देवा, माझी शाळेत जायची वेळ झाली. पोरं वाट बघत असतील माझी. मला गोष्टी सांगायच्या त्यांना, चांगल्या गोष्टी सांगायच्या. चांगला माणूस कसं व्हायचं हे सांग. या दीपीला सांग, शाळेत येऊन बस म्हणाव. 4 चांगल्या गोष्टी कानावर पडल्या तर सुधराल म्हणाव. भाऊ 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 तुम्ही शांत व्हा. हा, शांत व्हा. केतन, भाऊसने हात घेऊन जा. गोळ्या घ्यायच्यात ना तुम्हाला? भाऊ चला गोळ्या घ्यायच्यात ना आपल्याला. चला मला शाळेत जायचं. आधी गोळ्या घेऊया ना. गोष्टी ऐकवायच्या. हो भाऊ, मी पण येतो. हा, गोळ्या घ्या. आई, आपले भाऊ कधी बरे होणार आहेत का? देवालाच माहित. त्यात या दीपाचं तोंड सतत चालूच असतं. तेच मी तुला सांगते. बघितलंस ना आता वहिनी कशी बोलत होती. अगं निदान तिच्यासारखींची तोंड बंद करण्यासाठी तरी जाऊ दे मला, प्लीज आई. अगं चावे, मी तुला त्या घरात जाऊ देणार नाही. आई, अगं असं काय करतेस तू? अगं सासर आहे ते माझं. सासर? अगं ज्या घरात तुला कसलीही किंमत नाही असलं सासर आहे तुझं. सावे, अगं तुला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काय काय नाही केलं. तू धैर्यांच्या आयुष्यातून जावस म्हणून कुठल्या थराला गेली ती माणसं. अगं आपण वैऱ्यांशी सुद्धा जसं वागणार नाही तसं वागले तुझ्याशी. फसवणूक केली तुझी त्यांनी. आणि तरी सुद्धा तुला त्याच घरात नाही. सावे नाही, मी तुला तिथं जाऊ देणार नाही. आई अगं तसं काही नाहीये. मी सावे, मला काही एक ऐकायचं नाही. मरू देत, नाही जगायचं मला आता. ज्यांच्यावर मी इतकं प्रेम केलं त्यांना माझं जराही काही वाटत नाही, तर मग काय करू मी जिवंत राहून? काय करू सांगा ना. आत्या धैर्यांचं माझ्यावर जरा सुद्धा प्रेम नाहीये हो. म्हणजे त्यांच्याशिवाय ना नाही जगायचं मला. नाही जगायचं म्हणून ना मरू देत, मला मरू देत. न मिळालेल्या प्रेमाच्या आगीत जळण्यापेक्षा मी स्वतःलाच पेटवून घेईन आता. मी खरंच स्वतःला पेटवून घेईन. इरा, अगं काय झालं नीट सांगशील का मला? आत्या, अजूनही कळत नाहीये का तुम्हाला? अहो धैर्यांनी फसवलंय मला, फसवलंय. त्यांचं ना त्या सावीवर खूप प्रेम आहे आत्या. म्हणून ते कितीही म्हटले ना तुम्हाला तरी माझ्याशी कधीच लग्न करणार नाही. अगं बाई, तसं काही नाही. लांब, सगळ्यांनी लांब वाढे तर मी पेटून घेईन स्वतःला. लांब राहायचं, मी पेटवतो स्वतःला. इरा, अगं तसं काही नाहीये. नाहीये ना? असं काही नाहीये ना? मग हे तुम्ही किंवा दुसरं कोणी नाही, तर धैर्यानेच सांगावं मला.
एवढं सगळं होऊन सुद्धा हे शांतच आहेत. म्हणजे एवढं सगळं झालं, मी माझ्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं तरी यांना काही फरक पडत नाहीये. यांना काही फरक पडत नाही. मी मेले काय आणि जगले काय, मी पेटवूनच घेते स्वतःला आता. बोलले काहीतरी, का सगळ्यांचा अंत बघतोय? बोल बोल, काय ते खरं? हिरा, बस झाली तुमची नाटकं. बंद करा हे सगळं आणि खोलीत जा तुमच्या. चला लांब धैर्य, नाही तर मी खरंच पेटून घेईन स्वतःला. लांब राहा माझ्यापासून. हिरा, हिरा, बस झाली नाटकं आता. नाटक वाटतंय तुम्हाला? म्हणजे माझं तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते नाटक आहे. मी गंमत करत नाहीये धैर्य. मी खरंच पेटवून घेईन स्वतःला. बघायचंय ना तुम्हाला? बघायचंय ना? बघायचंय ना? हे बघा बघा, मी खरंच पेटवून घेईन स्वतःला. हिरा, हे अगं हिरा, आत्या यांना बोलायला सांगा. त्यांचं सावीवर खरंच प्रेम आहे की नाही? एकतर धैर्य बोलतील, नाहीतर मी स्वतःला पेटवून घेईन. नाही, बोल धैर्य, बोल. तुझं सावीवर प्रेम आहे का? बोल धैर्य, तुझं सावीवर प्रेम आहे? आई, धैर्यांचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. तुझा विश्वास का बसत नाहीये? अगं कसा विश्वास ठेवू मी याच्यावरती? लोक कशी वागलेत तुझ्या संग सावे? त्या प्रेमानं काय काय वाटायला आणलं तुझ्या सावे? तुझ्या बाबांनंतर तूच माझं पूर्ण जग आहेस ग. आता मला तुला गमवायचं नाही आहे. तुला मी वाईट वाटन, हेकेखोर वाटन, पण नाही, मी तुला पुन्हा त्या नरकात नाही जाऊ देणार. अगं ते घर माझ्यासाठी नरक नाहीये. तिकडे धैर्य आहेत, आणि धैर्य माझ्यासाठी नरकाला पण स्वर्ग बनवतील. खरंच त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. प्रेम असतं तर असे वागले नसते ते तुझ्याशी. ते सुद्धा स्वतःच्या आयुष्यातून तुला घालवायलाच बसले सावे. आई, अगं असं काही नाहीये. हे बघ, माझ्यावर जर प्रेम नसतं त्यांचं, तर मग एवढी धडपड करून मला का सोडवलं त्यांनी? काहीच न करता गप्प बसले असते ना. स्वतःच्या जीवावर उदार होऊन या सगळ्यातून बाहेर काढलंय मला. माझी साथ दिली त्यांनी, माझ्या सोबतीला उभं राहिले. त्यांच्या जीवाशी खेळ झाला तरी त्यांनी माझी साथ नाही सोडली. मग हे खरं प्रेम नाही तर काय आहे आई? हे प्रेमच आहे, खरं प्रेम. सावीवर तुझं जर प्रेम नाहीये, मग तिच्यासाठी आता जे काही केलंस, का केलंस तिच्यासाठी हे सगळं? बोल. हिरा म्हणते तसं खरं? तसं काही नाही आई. नाहीये ना तसं? मग का केलं तिच्यासाठी एवढं सगळं? कर्तव्य म्हणून केलं. फक्त तीच नाही, तिच्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती ना तरी मी हेच केलं असतं. नाहीये माझं प्रेम सावीवर. माझा ना आता या वाक्यावर अजिबात विश्वास नाहीये धैर्य. तुमचा विश्वास बसावा म्हणून बोलतही नाहीये मी. आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही याचा काही फरक पडत नाही मला. पण मला पडतो, आणि मला फरक पडतो. त्याचा तुला काय फरक पडतो की नाही ते बघायचंय मला. आई, अगं, हा काय प्रश्न झाला का? आणि तुला उत्तर माहितीये.
मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. पडतो मला फरक. आई, आजपर्यंत तू जे सांगितलंयस तेच करत आलोय मी, आणि इथून पुढे सुद्धा तेच करत राहील. ठीक आहे, म्हणजे तुझं सावीवर प्रेम नाहीये तर? आणि तसं असेल तर हे मला तुझ्या कृतीतून दिसलं पाहिजे. तुझं नाहीये ना त्या मुलीवर प्रेम? मग आता मी सांगेन ना तसंच तुला करावं लागेल. हे बघा, धैर्य असे वागतायत त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि मी त्यांना ते मान्य करायलाच लावणार. मग त्यांनी लाख प्रयत्न करू दे मान्य न करण्याचे, मी नाही शांत बसणार. त्यांच्या गप्प बसण्याचं, प्रेम मान्य न करण्याचं काय कारण आहे ना, ते मी हुडकून काढणार. आणि त्यासाठी मला त्या घरी जावं लागणार आहे, धैर्यांसोबत राहावं लागणार आहे. प्लीज आई, प्लीज मला जाऊ दे धैर्यांकडे. आम्हाला भेटायचं आहे सावी मॅडम. नाही, नाही, बोलवा त्यांना बाई. इराला आत घेऊन जा. नाही, नाही, बोलवा त्यांना बाई. सावी मॅडम, आज कसे काय आले? झोपा काढताय कामावर? अहो यांना मी लय सांगायचा प्रयत्न केला, हे ऐकायलाच तयार नाही. आली घुसली लगेच आत. तर बाहेर काढतात. चला चला चला. अहो नमस्कार, बाहेर आम्ही चला. बातमी 24 तास मधून आलोय आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे सावी मुजुमदार आता नेमक्या कशा आहेत. आम्हाला भेटायचं आहे त्यांना. कुठे आहेत त्या? म्हणजे कोर्टात निर्दोष मुक्तता केल्यानंतर धैर्य मुजुमदार यांनी त्यांचं स्वागत कसं केलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सावी मुजुमदार विरुद्ध अंगद निमकर यांच्या केसची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात होती. सावी मॅडम यांच्यावर जे आरोप केले गेले होते ते आरोप खोटे आहेत हे सावी मॅम आणि धैर्य सर यांनी मोठ्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कोर्टात प्रूव्ह केलं. त्याच संदर्भात आम्हाला सावी मॅडमांशी बोलायचं आहे. प्लीज बोलवा ना त्यांना बाहेर. भेटायचं आहे आम्हाला सावी मॅडमांना. हे बघा, म्हणजे मला समजतंय आणि बरोबर आहे तुमचं, तुम्हाला भेटायचं असेल सावीला. काय एवढी मोठी केस झाल्यानंतर निकाल आमच्या बाजूने लागला, त्यामुळे तुम्हाला सावीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर त्याबद्दल मलाही आनंदच वाटला असता. पण काय धैर्य सर? पण ऍक्च्युली सावी सध्या घरी नाहीये. म्हणजे केसचा निकाल लागला ना तर ती जरा तिच्या माहेरी गेली. तिला तिच्या आईसोबत वेळ घालवायचा होता, तिच्या आजोबांसोबत थांबायचं होतं म्हणून गेली ती. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतः लवकरच जाऊन तिला घेऊन येणार आहे आणि केसचा निकाल आमच्या बाजूने लागला म्हणून तिचं जंगी स्वागत सुद्धा करणार. अरे वा, हे सगळं कधी करणार आहात? काय ना, ते मी नाही ठरवत, ते ठरवते माझी बायको. नाही तर काय, नवऱ्यानं ऐकलं नाही म्हणून अजून एखादा कॅम्पेन सुरू करायची. खरंच सावी मॅम खूप नशीबवान आहेत जे तुमच्यासारखा माणूस त्यांना नवरा म्हणून भेटलाय. हो, जो त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो नेहमीच. झालं तुमचं? म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर येऊ शकता तुम्ही. येस, येतो आम्ही धैर्य सर. काळजी घ्या. लवकरच तुम्हाला आणि सावी मॅडमांना आम्हाला एकत्र बघायचंय. फक्त आम्हालाच नाही तर अख्ख्या कोल्हापूरला तुम्हाला आणि सावी मॅडमना एकत्र बघायचं आहे. येतो आम्ही.
धैर्य. तू खरंच सावीला आणायला जाणार आहेस? तुझा जर एवढाच हट्ट असेल मी तुला जाऊ देईन तिथं. खरं माझी एक अट आहे, तुला तिथं परत नेण्यासाठी धैर्य स्वतः इथे आले पाहिजेत. आणि तसं झालं तरच मी तुला तिथं जाऊ दे. मला पण बघायचं तुझा किती विश्वास आहे धैर्याच्या प्रेमावर. जर ते तुझ्यावर प्रेम करत असतील तर नक्कीच येतील आणि मग जा त्यांच्या संग. पण त्याशिवाय तू या घराचा उंबरा सुद्धा ओलांडायचा नाहीस. आई अगं फोन. सावे, तू स्वतःकडनं धैर्यस्नी फोन करून काय पण सांगायची गरज नाही. खऱ्या प्रेमाला काही सांगायची गरजच नसते. खरं प्रेम आपल्या मनातलं बरोबर ओळखतं. धैर्य जर स्वतःच्या मनानं तुला परत न्यायला आले तरच मी तुला तिथं जाऊ देईन. धैर्य. चल घरला. आई अगं मी धैर्यांबरोबर. त्यांच्या घरी नाही, आपल्या घरी. एक परीक्षा संपली की दुसरी उभी आहेच माझ्या पुढे. आता आईला कसं समजावू मी सगळं. काय चाललंय माझं? सावीला मी स्वतः आणायला जाणार असं का म्हणलो असेल मी? नाही, विचार न करता बोलणाऱ्यातला नाहीये मी. माझ्या मनात खरंच तिच्याबद्दल फिलिंग्स आहेत का? नाही देणार तुमचे धैर्य. त्यामुळे नाही वाट बघायचं बंद करा. आणि काय म्हणत होता? धैर्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्यांनी मला ह्या सगळ्यातनं बाहेर काढलं. पण तसं अजिबात नाहीये. ना धैर्यांचं तुमच्यावर कधी प्रेम होतं ना आहे ना कधी असणार आहे. त्यामुळे वाट बघायचं बंद करा. तुमचे धैर्य येणार नाही. वहिने उगाच काय पण बोलू नकोस. धैर्य मला घ्यायला नक्की येणार आहे. आणि ते पण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून. मला गॅरंटी आहे. मी इथं सावीच्या माहेरी का आलोय? माझ्या नकळत जर मी सावीच्या घरी येत असेल तर खरंच माझ्या मनात तिच्याबद्दल फिलिंग्स आहेत का? नाही नाही, शक्यच नाही. असं काही नाहीये. हे बहुतेक त्या औषधांमुळे होत असणार. औषधं तर घेणं बंद केलंय आणि आधीसारखं गरगरत सुद्धा नाही. रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहे. तरी का होतंय असं? का आलोय मी इकडं? हा, मी इथं सावीला न्यायला आलोय.
कारण मला लोकांची तोंड बंद करायची. ती घरात नसल्यानं उलटसुलट चर्चा होऊ शकते. हो, म्हणून आणि फक्त म्हणूनच इकडे आलोय. बस, बाकी काही नाही. वाट बघा, धैर्य येतात. ते काही येत नसतात हा. त्यामुळे उठा आणि घरातले 4 काम करा. आणि काय म्हणत होता हो? मला गॅरंटी? अहो, मला डबल गॅरंटी तुमचे धैर्य येणार नाही त्याची. खोट्या माणसाची गॅरंटी नेहमी खोटीच असते. दीपा वहिनी, आहे जगातली सगळी माणसं तुमच्यासारखी खोट्याची बाजू घेणारी नसतात. त्यामुळं पुढच्या वेळी कुणाला गॅरंटी देताना ही गोष्ट लक्षात ठेवा. सावी, मी तुला घरी न्यायला आलोय.